आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत। टॉप 9 मोठ्या बातम्यांनी। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% 15%वर 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% एआयडी उपकराचा समावेश। नवीन आयात शुल्क आज रात्रीपासूनच लागू। सोनं खरेदी करणं अधिक महागलं। आयात शुल्क वाढल्यानं सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ। एक तोळं सोनं तब्बल 9,000 महागलं। आजपासूनच नवे दर लागू। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवर पालिकेची कारवाई। मोठ्या पोलीस बंदोबस्तात अगदी सकाळीच उपायुक्तांच्या उपस्थितीत बुलडोझर कारवाई। पालिकेच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कारवाई। निदा खानला लपवलेल्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझर कारवाई। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं नारेगाव परिसरात नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात आश्रय दिल्याचे बाब समोर। कारवाई आधी मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली, तर मतीन पटेलच्या कुटुंबाला आलिशान घर बांधून देणार इम्तियाज जलील यांची भूमिका। इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई होण्याआधी परिवाराशी संवाद। जलील यांच्याकडून कारवाईला विरोध न करण्याचं परिवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली। स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्णय। मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार। सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार। कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या याचा आढावा घेतला जाणार। मोदींच्या आवाहनानंतर मोहीम हाती घेण्यात आली। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन। प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे पुत्र। लखनौच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक यादव यांचं निधन। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। तर नीट पेपरफुटी प्रकरणी नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। 1 आणि 2 तारखेला नीट पेपरचा पीडीएफ अनेकांच्या मोबाईलवर होता। संबंधित प्रकरण लक्षात आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय। एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी डिजिटल नेटवर्कवरही पाळत नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातूनही प्रसारित झाली। प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनल स्कॅन केले जात आहेत। अनेक संशयास्पद चॅनल ओळखल्यानंतर ब्लॉक करण्याची कारवाई। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला। सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र ताब्यात घेणार। एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची सुद्धा शक्यता। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक आणि पुण्यापर्यंत। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातून शुभम खैरनारला अटक, तर खैरनारनं दिलेल्या माहितीवरून पुण्यातही एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। खैरनार बीएएमएसचा विद्यार्थी। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला घेऊन सीबीआयचं पथक मुंबईकडे रवाना। खैरनारची वैद्यकीय तपासणी करून सीबीआयचं पथक मुंबईला रवाना। नीट प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता। नीट पेपरफुटीच्या तपासाच्या अनुषंगानं सीबीआय ॲक्शन मोडमध्ये। सीबीआयनं जयपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या, सूत्रांची माहिती। सीबीआय जयपूर एसओजीनं दिलेल्या कागदपत्रांची करणार पडताळणी। नीट पेपरफुटी प्रकरणाचे हरियाणाच्या गुरुग्रामपर्यंत धागे। पोलिसांनी गुरुग्राममधून यश नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। यश सध्या एमबीबीएसचं शिक्षण घेत असल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी यशच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय। आतापर्यंत 45 पेक्षा अधिक जण ताब्यात। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या प्रश्नावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मौन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी साधली चुप्पी। पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। पेपरफुटी आणि पेपर परीक्षा रद्द प्रकरणी देशभरातून नाराजी व्यक्त। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। महायुती सरकारमध्ये महिन्याभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती। ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावर लागणार वर्णी। पाकिस्तानशी संवादाची दारं उघडीच ठेवावी, जनसंपर्क हाच तोडगा। आरएसएस नेते दत्तात्रय होसबाळे यांची प्रतिक्रिया। पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भारत पाकिस्तान संबंधांवर भाष्य। शरद पवार यांची प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी भेट घेतली। भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भेटीवरून राजकीय वावड्या उठवणं चुकीचं। तटकरेंनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याप्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा
उद्या शपथविधी. उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात सभापती राम शिंदे सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार. रुपाली चाकणकर यांची आजच ईडी चौकशी होण्याची शक्यता. ईडी शिवनिका ट्रस्टमधील चाकणकरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेणार. राज ठाकरे आज दुपारी 1 वाजल्यानंतर ठाणे कोर्टात हजर राहणार. 2008 मधील रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं केलं होतं आंदोलन. रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेनं मारहाण केल्याचा आरोप. बंधू अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा. न्यायालयीन कोठडीतून सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खरातला आज कोर्टात हजर करणार. खरातच्या पोलीस कोठडीची सिन्नर पोलीस मागणी करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मेहराज खानला अटक. नगरसेवक पद टिकवण्यासाठी तिसऱ्या अपत्याची माहिती मेहराज खाननं लपवली. नियमातून वाचण्यासाठी मेहराज खाननं मुलाचं बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शाळेचे खोटे बोनाफाईड दाखले तयार केल्याची माहिती समोर.